आम्ही आहोत 17, आमच्यापासून सर्वांना खतरा. एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शेख माजिद यांचा विरोधकांना इशारा. माजी खासदार इम्तियाज जलील यांची जालन्यात भव्य सभा. मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं शेख माजिद यांचे आवाहन. आज दिनांक 1 रोजी गुरुवारी दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिका निवडणुकीत एमआयएमनं आपले 17 शिलेदार मैदानात उतरवले आहेत. आम्हाला रोखण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रचंड दबाव आणला. मात्र आम्ही कोणालाही भीक न घालता निवडणूक लढवणार आहोत. आम्ही 17 आहोत आणि आमच्यापासून आता सर्वांनाच खतरा आहे, अशा शब्दात एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शेख माजिद यांनी प्रस्थापित पक्षांना जाहीर आवाहन दिलं आहे. विरोधकांकडून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव. शेख माजिद यांनी खळबळजनक आरोप केलाय की जालना शहरात एमआयएमचे उमेदवार उभे राहू नयेत यासाठी सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी छुप्या पद्धतीनं दबाव तंत्राचा वापर केला. मात्र जनतेचा पाठिंबा आणि कार्यकर्त्यांच्या जोरावर आम्ही ही निवडणूक पूर्ण ताकदीनं लढवत आहोत, असा दावा त्यांनी केला आहे. इम्तियाज जलील यांची उद्या तोफ धडाडणार. या निवडणुकीच्या प्रचारासाठी एमआयएमनं कंबर कसली असून उद्या जालना शहरात पक्षाचे प्रदेश अध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील यांची भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. एमआयएमच्या 17 उमेदवारांच्या प्रचारासाठी मोठं शक्ती प्रदर्शन करून ही सभा संपन्न होणार आहे. या सभेला जालना शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष शेख माजिद यांनी केलंय. एमआयएम पक्षाचे 17 उमेदवार हे मैदानात उतरलेले आहेत. अभी हम है 17 और हमसे है सबको खतरा, यही भूमिका ही जालना शहरामध्ये कालपासून चर्चेचा बाजार उठलेला आहे. यामुळेच आम्ही आमची रणनीती जी आहे सर्वात आधी आम्ही जाहीर केलेली आहे. आमचे नेते, आमचे फायर ब्रँड नेते माननीय माजी खासदार इम्तियाज जलील साहेब यांची उद्या संध्याकाळी 7 वाजता रजा चौक जमजम हॉटेल समोर ही भव्य दिव्य सभा होणार आहे. या सभेसाठी माननीय इम्तियाज जलील साहेब, त्यांच्यासोबतच समीर साजिद बिल्डर साहेब, शारेक नक्षबंदी साहेब, आमचे ॲडव्होकेट शफीक भाऊ साहेब आणि महाराष्ट्राचे अजून जे काही दिग्गज नेते आहेत हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. तर जलील साहेब व्यतिरिक्त पुढील काळात निवडणुकीच्या प्रचारासाठी कोणते फायर ब्रँड नेते उपस्थित राहणार? बरोबर, जलील साहेब यांच्या सोबतच जे आहे तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे की आमचे माननीय राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेब, हैदराबादचे आमचे सगळे आमदार, हैदराबादचे नगरसेवक, बिहार येथे जे नवनिर्वाचित आमदार जिंकून आलेले आहेत ते सुद्धा जालना शहर महानगरपालिकेमध्ये आमच्यासाठी, आमच्या उमेदवारांसाठी प्रचार करण्यासाठी येणार आहेत. मला सर्वसामान्य नागरिक जनतेला आवाहन करू इच्छितो की उद्या जी इम्तियाज जलील साहेब यांची सभा होणार आहे, आपण जास्तीच्या जास्त संख्येने जमजम हॉटेल समोर उद्या संध्याकाळी आपण जमा व्हावे, ही मी आपल्याशी विनंती करतो. तुमचे उमेदवार मैदानात उतरतात, राजकीय वर्तुळात खळबळ माजलेली आहे, राजकीय पारा तापलेला आहे, काय सांग? सर्वात तर आधी प्रश्न हा असा आहे की एमआयएमच्या कॅन्डिडेटवर, एमआयएमच्या उमेदवारांवर खूप प्रेशर आणला गेला की एमआयएमचे उमेदवार जालना शहरामध्ये उभा राहू नये म्हणून. सगळ्या पार्टीच्या नेत्यांनी जे बाहुबली आहेत त्यांनी दडपण आणलं, त्यांनी प्रेशर आणलं, परंतु त्यांना न जुमानता सर्वसामान्य नागरिकांसाठी आम्ही मैदानात उतरलेलो आहोत. तर ठीक आहे, कोणी कितीही ताकद लावू द्या, सर्वसामान्य जनता ही आमच्या पाठीशी आहे, बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेबांच्या पाठीशी आहे आणि इम्तियाज जलील साहेब यांना मानणारा वर्ग आहे. तर मला हा पूर्ण अपेक्षा आहे आणि पूर्ण मला असं वाटतं की जालना शहरातील नागरिक एमआयएम पक्षासोबत उद्या आपल्याला बघायला मिळेल की हजारोच्या संख्येने उद्या इम्तियाज जलील साहेब यांच्या सभेसाठी लोक जमा होतील.